राधानगरी तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर गेल्या 3 दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला असून ऊन पावसाचा खेळ सुरू आहे। त्यामुळे श्रावण महिन्याची चाहूल लागली असून शेत शिवारं हिरवीगार झाली आहेत। जिल्ह्यामध्ये यावर्षी पावसानं चांगली सुरुवात केली आहे। त्यामुळे राधानगरी तालुक्यातील शेतशिवार हिरवीगार दिसतायत। भात, सोयाबीन, भुईमूग, नाचणी, ऊस ही पिकं सध्या डोलत आहेत। गेल्या 3 दिवसांपासून पावसाचा जोर कमी झालाय। दिवसभरामध्ये एखाद दुसरी पावसाची सर कोसळतीये, तर अधूनमधून सूर्यदर्शन देखील होतंय। हे वातावरण श्रावण महिन्याची चाहूल देतंय। पडत असलेल्या पावसानं राधानगरी तालुक्यातील राधानगरी, काळमावाडी, तुळशी जलाशयांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत असून काही लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरलेत। शेत शिवारामध्ये शेतकरी शेती कामामध्ये व्यस्त झालाय। सध्या भात, नाचणी पिकांना पावसाची आवश्यकता आहे। पावसाच्या प्रमाणात घट झाली तर या पिकांच्या उंचीमध्ये कमतरता जाणवणार आहे। सध्या तुळशी प्रकल्प 52% क्षमतेनं भरला असून 24 तासात 12 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। तुळशी नदीमध्ये धरणातून अजून विसर्ग सुरू केलेला नाही। राधानगरी धरणाचा पाणीसाठा 48% आला असून भोगावती नदीमध्ये पॉवर हाऊसमधून 1300 क्युसेक विसर्ग भोगावती नदीमध्ये होतोय। पावसाचं प्रमाण कमी झाल्यानं भोगावती नदीचं पाणी पुन्हा पात्रामध्ये जाण्यास सुरुवात झाली आहे।